पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, वंदे। धन्यवाद। हाच उत्साह, हा जोश संपूर्ण लाईफमध्ये आपल्याला ठेवायचा आहे। आज मी या ठिकाणी प्रथमतःच आपल्या श्रीराम विद्यालयाच्या वतीने आणि तमाम पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने व पालकांच्या वतीने CIE इंडिया लिमिटेड आणि CYDA या दोन्ही संस्थांचं आपल्या शाळेच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो। सर, तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, तुम्ही आता दरवर्षीच कुठं ना कुठं योगदान देत आहे, पण आमच्या शाळेसाठी, आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आमच्या गावासाठी तुम्ही जे काम केलेलं आहे ते काम आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही। आणि म्हणून एकदा या दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसाठी आणि ज्यांच्या प्रयत्नातून हे काम या ठिकाणी मंजूर झालं त्या संगीता बांगर मॅडम यांच्यासाठी जोरदार टाळ्या। टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचंय। धन्यवाद। आज आपल्या शाळेच्या दृष्टीने सुमारे 3 कोटी रुपयाची भव्यदिव्य इमारत, त्याचप्रमाणे सुमारे 5 एकरचं भव्यदिव्य ग्राउंड हे त्या ठिकाणी उपलब्ध झालं, परंतु आपल्या आरोग्याच्या दृष्टीने मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि येणाऱ्या पाहुण्यांसाठी सुद्धा त्या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था नव्हती। आणि ही बाब तसं पाहिलं तर शाळेच्या दृष्टीने, ग्रामस्थांच्या दृष्टीने अतिशय कमीपणाची बाब होती। पण हा कमीपणा भरून काढण्याचं काम खऱ्या अर्थानं CIE इंडिया कंपनी आणि CYDA या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज पूर्ण होत आहे। सुमारे 17.5 लाख रुपये निधी या स्वच्छतागृहाच्या कामासाठी, त्याचप्रमाणे हँडवॉशसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून दिला। आणि आज तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना शूज, कंपास, वह्या हे जे शैक्षणिक साहित्याचं वाटप होतं आहे हे किती रुपयाचं तुम्हाला माहीत आहे? सुमारे 3 लाख रुपयाचं शैक्षणिक साहित्य तुम्हाला या ठिकाणी दिलं जात आहे। त्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। या ठिकाणी आज हे सर्व मान्यवर उपस्थित झालेत। उद्घाटन समारंभ हा सगळ्यांच्या आपल्या ध्यानात राहील, लक्षात राहील असा अभूतपूर्व आणि अतिशय सुंदर असा उद्घाटन समारंभ या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, आणि ज्यांनी यांचा शब्द टाकला त्यांचा शब्द यांनी पाळण्याचं काम केलं त्या आपल्या बांगर सरांच्या मिसेस आदरणीय संगीताताई बांगर मॅडम यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये लवकरच काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन सोहळा आपण अतिशय दिमागदार त्या ठिकाणी करणार आहोत। सर, पडवळ साहेब असतील, प्रशांत शर्मा साहेब असतील, अभी आप आ गए, अभी इसके आगे भी आपको हमेशा आना है, आप हमको कुछ ना कुछ देना है। आणि या निमित्ताने मी एकच सांगेल, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे। जे दातृत्व या कंपनीच्या मान्यवरांनी आपल्या शाळेसाठी केले, हेच दातृत्व भविष्य काळामध्ये तुम्ही सर्वांनी शिक्षणाच्या माध्यमातून तुमचं कर्तृत्व सिद्ध करून असंच लाखो रुपयाचं योगदान तुमच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी घडावं, अशाच या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो। आणि या ठिकाणी आता तुमची जबाबदारी खूप वाढली। हे सगळं तुम्हाला का दिले तर या गावातली मुलं शिकली पाहिजे, घडली पाहिजे, त्यांचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे। त्यामुळे आता खऱ्या अर्थानं तुम्हाला आता शाळेची इमारत सुंदर त्या ठिकाणी संस्थेच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून तयार झाली। आता CYDA आणि CIE इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून तुमच्यासाठी स्वच्छतागृहाचं काम त्या ठिकाणी अतिशय सुंदरपणे पूर्ण होत आहे। आज तुम्हाला शैक्षणिक साहित्य वाटप दिले जाते, पण आता मात्र तुम्ही जिद्दीने अभ्यासाला लागून जसं आत्ता आपल्या शाळेचं नाव, तसं पाहिलं तर तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये एक चांगली गुणवत्ता असलेली शाळा म्हणून या सर्व शिक्षकांनी या शाळेचं नावलौकिक करण्याचं काम केलंय। पण आता जबाबदारी विद्यार्थी मित्रांनो तुमची आहे। तुम्ही अतिशय चांगला अभ्यास करून, रात्रीचा दिवस करून तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये येऊन चांगली मार्क मिळवून तुमचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी खूप खूप चांगला अभ्यास करा, एवढंच या निमित्ताने सांगतो। तुमच्या आईवडिलांचा, तुमच्या गुरुजनांचा, तुमच्या शाळेचा आणि आपल्या गावाचा नावलौकिक वाढवण्याचं काम तुमच्या भविष्यकाळामध्ये तुमच्या कर्तृत्वाने घडावं अशी अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो। आणि या निमित्ताने एक सांगतो, तुम्ही आत्तापर्यंत लिहून ठेवलं नसेल तुम्हाला काय व्हायचं आहे ते स्वप्न तुमच्या वहीमध्ये तुम्ही जिथे अभ्यास करता ते लिहून ठेवा। तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर मी डॉक्टर होणार, इंजिनियर व्हायचं असेल मी इंजिनियर होणार, प्राध्यापक व्हायचं असेल मी प्राध्यापक होणार, चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं असेल मी चार्टर्ड अकाउंटंट होणार, IAS ऑफिसर व्हायचं असेल मी IAS होणार, IPS व्हायचं असेल मी IPS होणार, एखाद्याला उद्योगपती व्हायचं असेल मी उद्योगपती होणार। जे व्हायचं आहे ते स्वप्न लिहून ठेवा। तुमचं स्वप्न पूर्ण करण्या दृष्टीने आजपासून कामाला लागा, संकल्प करा। तुमचं प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, पण स्वप्न त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि त्या स्वप्नाच्या दृष्टीने आपण पावलं टाकली पाहिजे। तर या निमित्ताने मी अधिक न बोलता तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। या मान्यवरांना
ग्रामस्थांच्या वतीने शाळेच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि यापुढे देखील आमच्या शाळेसाठी जे जे लागल ते ते तुम्ही द्यावं अशी आग्रहाची विनंती करतो। आणि आज आपण एक संकल्प करूया, तुम्ही जे काही स्वप्न पाहिलं असेल ते आज काही झालं तर लिहून ठेवा, मी तुमच्या घरी येऊन ते पाहणार आहे। त्यामुळे आपण आज एक संकल्प करूया, मी माझे स्वप्न पूर्ण करणारच असं आपण बोलूया। मी पुढे बोलेल, तुम्ही मागे बोलायचं, मी माझे स्वप्न पूर्ण करणारच, मी माझे स्वप्न पूर्ण करणारच, मी माझे स्वप्न पूर्ण करणारच।